वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानी यांचे राजे ज्ञानोबाराय यांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 3 अध्याय पूर्ण केलेले आहेत. आज आपण 4थ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला कर्मयोग सिद्धांत सांगितल्यानंतरचा महत्त्वाचा उपदेश करणार आहेत. परंतु हा उपदेश करण्यापूर्वी 4थ्या अध्यायाचं माऊलींनी काही एक प्रास्ताविक केलेलं आहे. आपल्या मनातल्या काही भावना ज्ञानोबारायांनी इथं व्यक्त केलेल्या आहेत. त्या ओव्यांचं आज आपण निरूपण करणार आहोत. म्हणून 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाला आज आपण आरंभ करतोय. माऊली म्हणतायत, आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निदान देखिले, आता स्वप्नाची हे तुकले साच्या आसरीसे. अर्थात आज श्रवणेंद्रियांचे भाग्यच उदयाला आले, कारण त्यांना भगवद्गीता रूप ठेवा प्रत्यक्ष पाहण्यास मिळाला. जणू काय एखादे स्वप्न खरे व्हावे अशीच त्यांची स्थिती झाली आहे. अर्थात श्रीमद भगवद्गीतेचा प्रसंग आहे. महाभारताच्या रणभूमीमध्ये युद्ध प्रसंगामध्ये हा सगळा प्रसंग घडतो आहे. त्या युद्धाच्या प्रसंगात समरांगणात समोरच्या सगळ्या कौरवांना बघून अर्जुनाच्या मनात युद्ध न करण्याची भावना निर्माण झालेली आहे. शस्त्र टाकून दिले, भ्रम निर्माण झालाय, संमोह निर्माण झालाय. प्रामाणिकपणे समर्पित होऊन अर्जुन भगवंताला आपली मनोअवस्था सांगतोय आणि यातून बाहेर काढण्याची विनंती करतोय. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या मोहाला दूर करण्यासाठी सगळ्यात आधी सांख्ययोग ज्ञानयोग सांगतायत. पण त्या ज्ञानयोगामुळं सांख्ययोगामुळं अर्जुन अजूनच संमोहित संभ्रमित झालेला आहे. म्हणून मोजकं आणि नेमकं सांगण्याची विनंती तो 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला करतो. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये पुन्हा भगवंतांनी विस्ताराने कर्मयोग सांगितला. आणि सांख्ययोग कर्मयोग अशा अद्भुत महान साधकासाठी पर्वणी ठराव्यात, एखादा सण समारंभ ठरावा अशा योग्यतेचे हे 2 विषय, 2 महत्त्वाची सूत्र तत्व सत्व ज्याच्यामध्ये आहे त्याचं वर्णन भगवंतांच्या तोंडून ऐकायला मिळाले अर्जुनाला. आणि अर्जुनाच्या निमित्तानं ऐकायला मिळाले संजयाला. संजयाच्या निमित्तानं ऐकायला मिळाले धृतराष्ट्राला. आणि एवढा महान विषय, एवढा सुंदर चांगला गहन विषय, साधकाच्या इंद्रियांना तृप्त करणारा, साधकाला अध्यात्मामध्ये प्रतिष्ठित करणारा, साधनेमध्ये सहाय्यक ठरणारा असा अद्भुत असा विचार इथं मांडला जातोय. या सगळ्या घटनेकडं ज्ञानोबाराय थोड्या भक्ताच्या संताच्या भावनेनं बघतायत. आणि किती सुंदर प्रसंग ज्ञानोबारायांना वाटलाय. ज्ञानोबारायांच्या मनात हाही विचार आलाय की आपणच भाग्यवान आहोत असं नाही, तर आपल्या पुढं ऐकायला बसलेले सगळे श्रोते सुद्धा भाग्यवान आहेत. कारण या सगळ्यांना साधनेमध्ये अतिशय उपयुक्त असं ठरणारा जो विचार आहे तो गीतार्थ विचार ऐकायला मिळतोय. विचार श्रेष्ठ आहेच, पण सांगणाराही श्रेष्ठ, ऐकणाराही श्रेष्ठ. आणि असं तत्वज्ञान ऐकायला मिळाल्यानंतर माऊलीच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे सहज असे शब्द निघाले, आजी श्रवणेंद्रिया पाहले. आज सगळी श्रवणेंद्रिय जणू काही उजाडली आहेत. माऊली म्हणतायत, आज श्रवणेंद्रियांचे भाग्यच उदयाला आलेलं आहे. कारण कानातून ते शब्द आत उतरत आहेत. श्रवण हे जे इंद्रिय आहे
ज्ञानेंद्रियांमधलं महत्त्वाचं इंद्रिय, ज्याच्यातून ज्ञान शब्दरूपानं आत येतं आणि त्या शब्दाचा आशय हृदयामध्ये बिंबतो आणि हृदयात बिंबलेला तो आशय आत असलेल्या अंतःकरणापर्यंत आत्मतत्वापर्यंत पोहोचतो, मुरतो. आणि एकदा तो आशय आत्मतत्वापर्यंत मुरला की आपोआप बाकीचं सगळं नष्ट होऊन जातं. मोह, माया, ममता, इच्छा, वासना, आकांक्षा, सगळे विकार नष्ट होऊन जातात. एवढा सुंदर असा आशय आज ऐकायला मिळालाय. का तर आज श्रवणेंद्रिया पाहले, श्रवणेंद्रियांना आज असं काहीतरी ऐकायला मिळालं की श्रवणेंद्रिय उजाडले. अशा प्रकारचे शब्द माऊलींनी वापरले. पाहले शब्दाचा अर्थ आहे उजाडले. श्रवणेंद्रियांना आज उजाडता मिळाली. आज श्रवणेंद्रियांचा उदय झाला. जणू काही सूर्याचा उदय झाल्यावर सगळा अंधार दूर व्हावा, अगदी त्या पद्धतीनं आजपर्यंत या श्रवणेंद्रियानं जे काही ऐकलंय त्या सगळ्यांना जाळणारा, श्रवणेंद्रियांचा जन्म जे ऐकण्यासाठी झालाय ते सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आज या कानांना ऐकायला मिळालंय. कारण ज्या गोष्टीची निर्मिती, उत्पत्ती ज्या कामासाठी झालेली आहे ते काम अर्थात कार्य, कर्म ज्या दिवशी, ज्या क्षणी त्या इंद्रियाकडून घडेल तो दिवस त्या इंद्रियासाठी उजाडल्याचा दिवस असेल, प्रभाताचा दिवस असेल, नवचैतन्याचा दिवस असेल. या इंद्रियांचा जन्मच झालाय ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी. बाकीच्या शरीरातल्या श्रवणेंद्रियांद्वारा ब्रह्मज्ञान ऐकायचा विचारही मांडला गेलेला नाही. ब्रह्मज्ञान ऐकावं ते मनुष्य शरीरातल्या श्रवणेंद्रियानं. आणि म्हणून आज माणसाच्या जन्माला येऊन या कानाच्या द्वारा व्यवहारातल्या अनेक गोष्टी आपण आजपर्यंत ऐकल्या. निंदा ऐकली, स्तुती ऐकली, प्रापंचिक गोष्टी ऐकल्या, अनुभव ऐकले, सगळं ऐकलं. पण आज ब्रह्मज्ञान ऐकायला मिळतंय. म्हणून आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निदान देखिले. गीता निदान म्हणजे गीतार्थ रूपी ठेवा. निधान म्हणजे जिथं संपत्ती साठवली जाते ते ठिकाण. गीता निधान या शब्दाचा अर्थ आहे गीता रूपी ठेवा. जे येणे गीता निदान देखील. श्रवणेंद्रियांनी गीता निदान बघितलं. खरं तर श्रवणेंद्रियांचं काम बघणं नाही आहे, ऐकणं आहे. पण माऊलींनी ऐकण्याच्या क्रियेला पाहण्याच्या क्रियेमध्ये परावर्तित केलेलं आहे, रूपांतरित केलेलं आहे. आणि या श्रवणेंद्रियांनी आज गीता निदान बघितलं, म्हणजे गीता निदान ऐकलं. आता स्वप्नाची हे तुकले साच्या सरीसे. आता स्वप्नात जणू काही तुकले म्हणजे भासले, खरे झाल्यासारखे. साच्या सरीसे म्हणजे खरं झाल्यासारखं वाटतंय, जणू काही स्वप्न साकार झाले. एखादी गोष्ट आपण स्वप्नात बघावी आणि तीच गोष्ट प्रत्यक्षात बघावी, दोघांमध्ये फरक आहे. स्वप्नांमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्या जागेपणी दिसणाऱ्या गोष्टीची सुरुवात आहे, शेवट नाही. स्वप्नात जे येतंय ते जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा ते अंतिमतेला पोचलेलं असतं. याचा अर्थ स्वप्नांना कमी किंमत आहे असं नाही. स्वप्न ही सुरुवात आहे आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात तरी किमान झाली पाहिजे. चांगल्या गोष्टींची किमान सुरुवात तरी झाली पाहिजे. चांगल्या गोष्टी किमान स्वप्नात तरी आल्या पाहिजेत. देव प्रत्यक्ष दिसेल नंतर, पण आधी स्वप्नात तरी आला पाहिजे. संत प्रत्यक्ष दिसतील नंतर, आधी स्वप्नात तरी आले पाहिजेत. आणि अंतिमता कधी आहे त्या स्वप्नाची, तर स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं, प्रत्यक्षात जागृत अवस्थेत डोळ्यासमोर दिसतं, अनुभवाला येतं, तेव्हा ते स्वप्न, ते कार्य अंतिम रूपाला येतं. आणि आज या इंद्रियांनी, श्रवणेंद्रियांनी जे स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न जणू काही आज साकार झालेलं आहे.
सत्यात उतरलेला आहे. श्रवणेंद्रियांना काहीतरी अद्भुत ऐकायचा भास व्हावा, काहीतरी अद्भुत ऐकायला मिळावं अशी वासना, इच्छा निर्माण व्हावी आणि त्या भ्रमामध्ये या इंद्रियांनी वावरावं आणि अशा भ्रमात, स्वप्नात वावरणाऱ्या त्या इंद्रियांना प्रत्यक्षपणे गीतार्थ ऐकायला मिळावा, याच्यासारखं दुसरं भाग्य काय असू शकतं. म्हणून आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिसत असे. अर्थात आधीच आत्मविचाराचा विषय, त्यातून तो प्रतिपादन करणारे साक्षात भगवान श्रीकृष्ण व ऐकणारा भक्तश्रेष्ठ अर्जुन. साधनेमध्ये जेव्हा आपण शब्दांचा आधार घेतो तेव्हा ते शब्द त्या ताकदीचे असले पाहिजेत, कारण साधनेमध्ये शब्दांना खूप महत्त्व आहे. असं शब्दांना कोणतंही महत्त्व नाहीये. शब्द हे यादृच्छिक आहेत, काल्पनिक आहेत, योगायोगातून ते जन्माला येतात, पण त्या शब्दांनाही महत्त्व आहे. साधनेच्या क्षेत्रात तर शब्दांना देव म्हटले तुकोबारायने. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शास्त्रे यत्ने करू. शब्दाचे आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. शब्दांना पारमार्थिक क्षेत्रात खूप महत्त्व दिले सगळ्याच संतांनी. का महत्त्व दिलंय? तर या शब्दांनीच देव दाखवलाय जगाला. शब्दांमध्ये स्वतःची ताकद नसली, शब्दांमध्ये स्वतःचं काही सामर्थ्य नसलं तरी सुद्धा शब्दांना योगायोगानं जे अर्थ मिळालेत ते अर्थ देव दाखवू शकतात. नाहीतर देवाला एरवी काय महत्त्व आहे? देव आहे म्हणून देवाला महत्त्व नाही. देव आहे हे कुणाला तरी कळतं म्हणून देवाला महत्त्व आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणताय, देवा आमुचिया लागे तुझं देवपण, आम्ही आहोत म्हणून तुला देवत्व आहे. अहो, अमृताचा साठा आहे, अमृताची नदी आहे, पण ती नदी तिथं आहे हे कुणाला माहीतच नसेल तर त्या नदीचा उपयोग काय? असली काय नसली काय, काय फरक पडतो? नदीच्या असण्याचं महत्त्व तेव्हाच जेव्हा त्या नदीचं पाणी कुणीतरी पिईल. मंदिराचं महत्त्व तेव्हा जेव्हा कुणीतरी त्या मंदिराचं दर्शन घ्यायला जाईल. नंतर मंदिर खूप मोठं सुशोभित बांधलंय पण कुणीच दर्शनाला जात नाही, त्या मंदिराची माहितीच नाहीये कुणाला, त्या मंदिराचा काय उपयोग? तसं देव आहे पण त्याच्या असण्याला काय महत्त्व आहे? देव आहे हे कळलं, देव कुठं आहे हे कळलं, देव कसा मिळतो हे कळलं, देव काय वस्तू आहे, काय अस्तित्व हे कळलं, तर देव असण्याला महत्त्व आहे. आणि देवाचं असणं, देवाचं मिळणं हे शब्दातून कळतं. संतांनी देव दाखवला, कशातून दाखवला? शब्दांमधून दाखवला. म्हणून साधनेमध्ये शब्दांना महत्त्व आहे. पण कोणत्या शब्दांना महत्त्व आहे? तर ते शब्द आत्मज्ञान देणारे असले पाहिजेत. सत्य असत्य दाखवणारे ते शब्द असले पाहिजेत. विवेकाचं दर्शन घडवणारे ते शब्द असले पाहिजेत. आणि इथं शब्द आहेत गीतार्थाचे. गीतार्थ शब्दांच्या रूपातून साकार झालाय. आत्मज्ञान शब्दांचा आकार घेऊन समोर आलेला आहे. म्हणजे शब्दांनाही वैभव प्राप्त झाले. एरवी शब्द व्यवहारातही येतात पण ते शब्द आज व्यवहारातला अर्थ दाखवत नाहीयेत, गीतार्थ दाखवतायत, आत्मज्ञान दाखवतायत. म्हणून आत्मज्ञान दाखवणारे शब्द हे श्रेष्ठ शब्द आहेत. साधकांसाठी हे शब्द पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, साधनीय आहेत. या शब्दांची पूजा केली पाहिजे, या शब्दांचं आचरण केलं पाहिजे, या शब्दांची सेवा केली पाहिजे.
कारण हे शब्द साधनेला गती देणार आहेत, प्रगती करणार आहेत साधनेची. म्हणून शब्दही श्रेष्ठ आहेत, कारण हे शब्द गीतार्थ सांगतायत. पण हा गीतार्थ सांगणारे शब्द कुणाच्या तोंडून बाहेर पडलेत हेही अजून महत्वाचं आहे. शब्द कुणाच्या तोंडून बाहेर पडलेत? आधीची विवेकाची गोठी. याच्यामध्ये विवेकाची गोठी म्हणजे गोष्ट सांगितलेली आहे, विवेक सांगितलेला आहे, सत्य असत्य, सार असार, खरं खोटं, ब्रह्म माया, प्रकृती पुरुष, या सगळ्यांचं वर्णन याच्यामधून सांगितलंय. विवेकाची गोठी याच्यात सांगितलेली आहे. गीतार्थ म्हणजे विवेकाची गोष्ट, काय करावं काय करू नये याची गोष्ट म्हणजे गीता, म्हणजे विवेक. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. जगाचा मालक जो आहे तो स्वतः ही गोष्ट सांगतोय, हा गीतार्थ सांगतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, ब्रह्मांड नायक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ज्याच्यामध्ये आहे. ब्रह्मरूपत्वाचं साक्षात रूप, अक्रियाचं क्रियाशील रूप, निर्गुणाचं सगुण रूप, अबोलाचं बोलकं रूप म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. ते सांगू लागलेत. प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. एकतर शब्द श्रेष्ठ आहेत, शब्द सर्वश्रेष्ठ आहेत, कारण ते गीतार्थ सांगणारे आहेत. आणि हा गीतार्थ ज्या शब्दातून बाहेर पडतोय ते शब्द कुणाच्या तोंडून बाहेर पडतायत तर श्रीकृष्ण जगजेठीच्या. म्हणजे सांगणाराही श्रेष्ठ आणि भक्तराजू किरीटी परिचत असे, आणि ते शब्द ऐकणाराही तितकाच श्रेष्ठ. अर्जुन ते ऐकतोय. भक्त शिरोमणी अर्जुन, महापुण्यवान, महापराक्रमी, भगवंताचा अतिशय जिव्हाळ्याचा सखा, भगवंताचं प्रेम ज्याच्यातून मूर्त रूपाला आलंय तो अर्जुन ऐकायला लागला. ऐकणाराही श्रेष्ठ, सांगणाराही श्रेष्ठ, सांगितला जाणारा विषयही श्रेष्ठ. आणि जिथं या तीन श्रेष्ठांची त्रिपुटी एकत्र येते आणि ते शब्द कानावर पडतात तर ते शब्द ज्याच्या कानावर पडतात ते इंद्रिय किती श्रेष्ठ असते. म्हणून आधी इंद्रियांचं कौतुक केलं, इंद्रियांच्या नंतर त्या इंद्रियांना जे शब्द कानावर पडतायत त्या शब्दांचं कौतुक केलं, ते शब्द ज्याच्या तोंडून निघतायत त्याचं कौतुक केलं, आणि ते शब्द ज्याच्या कानावर पहिल्यांदा आदळले त्यांचंही कौतुक केलं. आता हे जे काही घडलंय ह्याला इतिहास साक्षी आहे. याला महाभारताची ती युद्धभूमी साक्षीदार आहे, कुरुक्षेत्र भूमी याला साक्षीदार आहे. आता या सगळ्या प्रसंगाकडे बघितल्यावर माऊलींना सहज स्वाभाविकपणे काही दृष्टांत आपोआप सुचलेत आणि त्या दृष्टांताच्या आधारे या प्रसंगाचं पुढं माऊली वर्णन करतायत. जैसा पंचमा लापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहल